तर सर्वात आधी VHND लिहून घेतलेला आहे, म्हणजे विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे, ग्राम आरोग्य पोषण दिवस. त्याचा आपण हेडिंग लिहून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण दिनांक लिहून घेतला आहे 7/10/2024. दिवस होता सोमवार, उपकेंद्र एरड बाजार आणि गावाचं नाव, माझ्या गावाचं नाव लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथून प्रोसिडिंगला सुरुवात करणार आहोत की आपला आज दिनांक 7/10/24 रोजी उपकेंद्र एरड बाजार येथे ग्राम आरोग्य व पोषण आहार दिवस म्हणजे VHND साजरा करण्यात आला. यामध्ये 0 ते 5 वर्ष वयाची सर्व बालके, गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी मुली व गावातील इतर नागरिक यांना बोलावून त्यांचे लसीकरण सत्र करण्यात आले. तर यामध्ये आपण 0 ते 5 वर्षांची बालके सर्व बोलावतो. त्यानंतर गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी यांना पण बोलावतो. गावातील इतर नागरिक यामध्ये ज्यांना BP आहे, शुगर आहे आणि ज्या महिलांचे किंवा पुरुषांचे HB वगैरे तपासायचे आहे आणि ज्यांना कोणाला आजार वगैरे आहे, ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, असे पण लाभार्थी आपण लसीकरण सत्राच्या दिवशी बोलवत असतो आणि त्यांना बोलवून सत्र आपले पूर्ण करत असतो. आणि जे लाभार्थी येतात त्यांना मग आपण सर्वांना समुपदेशन करत असतो की आहार कसा घ्यायचा किंवा कोणत्या कोणत्या योजना आहे किंवा लसीकरण झाल्यानंतर बाळाला काय त्रास होऊ शकतो आणि ते कसं हाताळायचं, जे संदेश आहे मातेला द्यायचे असतात आपल्याला, ते सगळं आपण या लसीकरणाच्या दिवशी सांगत असतो. तर सर्वांना आपण खालीलप्रमाणे समुपदेशन करणार आहोत. तर हे आपण सगळं प्रोसिडिंगमध्ये कसं प्रकारे लिहिलेलं आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वांना खालीलप्रमाणे समुपदेशन करण्यात आले. आहारामध्ये दररोज एक तरी हिरवी पालेभाजी खावी. मोड आलेले कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, ऋतुमानानुसार फळे, बीट, गाजर, काकडी, दूध, अंडी, मांस, मासे, गुळ, शेंगदाणे, तेल, तूप इत्यादींचा समावेश आहारामध्ये करावा. म्हणजे जे गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, त्यांना तर 4 वेळा जेवण पाहिजेच आहे. अतिरिक्त जेवण म्हणतो आपण त्यांना, आपल्यापेक्षा जास्त. तर त्यांनी हे सर्व आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. म्हणजे फळं आहे ऋतुमानानुसार, हिरव्या पालेभाज्या आहे, काकडी आहे, बीट आहे, दूध आहे, अंडी आहे, गुळ शेंगदाणे आहे आणि ज्या पालेभाज्या आहेत ती पालेभाजी दररोज एक तरी पालेभाजी हिरवी खाल्ली पाहिजे. गरोदर मातेला व स्तनदा मातेला अतिरिक्त आहार घ्यावा लागतो. तर जे पोटातलं बाळ आहे मातेचं किंवा जे बाळाला दूध पाजणारी माता आहे तर त्यांना आपल्यापेक्षा जास्त अतिरिक्त आहार घ्यावा लागतो. तर हे सुद्धा त्यांना सांगायचं आहे. यामधून शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम, विटॅमिन्स मिळते. म्हणजे जे बाळ गर्भवाढीसाठी त्यांच्या जे आहार घेतील तो पोषक पण असला पाहिजे. तर त्यामुळे त्यांच्या शरीराला प्रोटीन्स आणि कॅल्शियम मिळते, गर्भाची वाढ होते आणि जी स्तनदा माता असते तिला जास्त दूध येण्यास मदत होते. तर ज्यामुळे शरीराची वाढ होणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामतः तुम्ही आजारी पडत नाही. 6 महिन्यापर्यंत फक्त बाळाला निव्वळ स्तनपान करावे. वरील काहीही बाळाला देऊ नये, जसे गुट्टी आहे, पाणी आहे, शहद आहे, यापैकी आपल्या बाळाला तुम्ही काहीही देऊ नका. कारण आईच्या दुधामध्येच सर्व पोषक घटक असतात. जे आईचं दूध आहे ते बाळाला, त्याच्यामध्ये सगळं पोषक घटक असतात. तुम्हाला वरचं काहीही देण्याची गरज नाही. फक्त तुम्ही निव्वळ स्तनपान 6 महिने बाळाला निव्वळ स्तनपान करायचं आहे, वरचं काहीही द्यायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण समुपदेशन तर आईच्या दुधामध्ये सर्व पोषक घटक असतात, ज्यामुळे बाळाचे आजारपणापासून रक्षण होते, बाळ आजारी पडत नाही. आईचे दूध हे परिपूर्ण असते. तसेच आपल्या बाळाचे लसीकरण करून घेणे हे मातेची जबाबदारी आहे. कारण आपण मातेला सांगतो की तुझ्या बाळाचे लसीकरण आहे आणि या दिवशी तुला यायचं आहे. परत आपण लसीकरणाच्या दिवशी पण बोलवायला जातो. 2 दिवस आधी पण त्यांना सांगतो की तुमच्या बाळाचे लसीकरण आहे, या दिवशी तुम्हाला गावीला वगैरे कुठे जाऊ नका. आणि नंतर लसीकरणाच्या दिवशी पण एक आवाज देतो. तर आपल्या बाळाचे लसीकरण घेणे ही मातेची जबाबदारी असते. कारण त्या दिवशी तिने लवकर यायला पाहिजे, घरातील सर्व कामे आटोपून लवकर यायला पाहिजे आणि तिने विचारायला पाहिजे स्वतः की बाळाचं लसीकरण कधी आहे. तर ही तिचीसुद्धा जबाबदारी, आपल्याचप्रमाणे तिचीसुद्धा जबाबदारी आहे. त्यानंतर लसीकरणाचे आपल्याला 4 संदेश मातेला द्यायचा आहे. म्हणजे पहिला संदेश आहे बाळाला कोणती लस दिली व कोणत्या आजारापासून रक्षण करते. तर हे जे आहे
संदेश हे मातेला आपल्याला प्रत्येक वेळी द्यायचे आहे. आणि दुसरं आहे लसीकरणाला कधी व कोठे यायचे. तिसरं आहे लसीकरणाचे कोणते दुष्परिणाम होणार. आणि तर हे जे संदेश आहे 4. तर पहिला संदेश आपण बाळाला कोणती लस दिली. तर आपल्या बाळ किती आहे, BCG आहे का, त्या बाळाला कोणती लस द्यायची आहे, पेंटा आहे, 1.5 महिन्याची लस द्यायची आहे का. तर आज माझ्या लसीकरणामध्ये माझे जे लाभार्थी आहे 2 पेंटाचे होते आणि 1 गोवरचा होता. तर त्या मातेला मी सांगणार की बाळाला आज पेंटाचे म्हणजे पहिला डोस आहे 1.5 महिन्याचा, तर त्याला 5 लसी दिल्या जाणार आहे. तर पहिली त्याला दिली जाणार आहे ओरल पोलिओ, त्याच्यानंतर IPV, आणि त्याच्यानंतर पेंटा, आणि त्याच्यानंतर PCV आणि रोटा. तर या लसीपासून बाळाला कोणत्या आजारापासून त्याचे रक्षण होणार आहे हे सुद्धा आपण मातेला सांगायचे आहे. तर आपण जो ओरल पोलिओ देतो त्यापासून पोलिओपासून रक्षण होते बाळाचे. त्याच्यानंतर IPV देतो तर यापासून सुद्धा पोलिओपासून रक्षण होते. त्याच्यानंतर आपण पेंटावॅलेंट देतो, P1 P2 असा जो देतो, 1.5 महिन्याचा P1 देतो. तर त्याच्यापासून डांग्या, खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ आणि हिमोफ्लेसिस, इन्फ्लुएन्झाची संसर्गजन्य जे आजार आहे त्याच्यापासून बाळाचे संरक्षण होते. त्याच्यानंतर आपण PCV देतो तर त्याच्यापासून जो निमोनिया आहे त्याच्यापासून संरक्षण होते बाळाचे. आणि जो रोटा आहे त्यापासून अतिसार जो आहे तर अतिसारापासून बाळाचे संरक्षण होते. तर 1.5 महिन्याच्या बाळाला आपण या 5 लसी देत असतो. त्याच्यानंतर आहे 9 महिन्याचं बाळ. तर त्याला आपण 9 महिन्याच्या बाळाला देतो गोवर, PCV आणि JE. तर आणि विटॅमिन Aचा डोस. तर PCV हा आपण त्याला बूस्टर डोज आहे त्याचा, आणि कारण आपण त्याला PCV पहिल्या महिन्यात आणि 1.5 महिन्यामध्ये आणि 3.5 महिन्यात दिलेला आहे. 2.5 महिन्यात आपण त्याला PCV देत नाही. त्याच्यानंतर जो आहे MR, गोवरपासून त्याचा बचाव होतो. तर ही लस आपण त्याला 9व्या महिन्यात देत असतो. त्याच्यानंतर JE, जी मेंदूज्वराची लस आहे, ती मेंदूज्वरापासून बाळाचं संरक्षण करते. त्याच्यानंतर या लसी कधी व कोठे द्यायच्या. कधी व कोठे म्हणजे आपण आपले जे नियमित सत्र जिथे होते आपले, तर अंगणवाडीमध्ये किंवा उपकेंद्रामध्ये, तर त्या ठिकाणी त्यांना यायला सांगायचं. आणि लसीकरणाचे कोणते दुष्परिणाम होतात. तर आपण जी बाळाला लस देतो तर त्यापासून बाळाला कोणते दुष्परिणाम होऊ शकतात. पण बाळाला यापासून दुष्परिणाम तर कोणते होत नाही, फक्त ही पेंटा लस आहे त्याच्यामुळे बाळाला ताप येऊ शकते आणि बाळाला हलकीशी गाठ येऊ शकते. तर हे जे दुष्परिणाम आहेत ते पण आपल्याला मातेला सांगायचे असतात. तर हे दुष्परिणाम होतात आणि त्यांची कशी हाताळणी करायची. जर बाळाला ताप आला, पिंडा दिल्यानंतर ताप येतोच बाळाला, तर आरोग्यसेविका ज्या आहेत आपल्या NM ताई, त्या मातेला 1 पॅरासिटामॉलची गोळी देतात आणि त्याचे 5 भाग करायचे सांगतात. आणि बाळाला ते आईच्या दुधातच द्यायचे आहे. तर त्याप्रमाणे बाळाला ताप आला तुमच्या तर ती गोळी 5 भाग करून त्यातील 1 भाग बारीक करून आईच्या दुधामध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर लसीकरण कार्ड सांभाळून ठेवणे. हे तुमचं लसीकरण जे कार्ड आहे बाळाचं, ते तुम्हाला बाळाच्या 15व्या वर्षापर्यंत सांभाळून ठेवायचं आहे. कारण आता 15 महिन्यापर्यंत आपण बाळाला लस देतो. 3.5 महिन्यापर्यंत पहिले, 1.5 महिने पहिले जन्मताच, नंतर त्याच्यानंतर 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिने, त्याच्यानंतर 9 महिने पूर्ण झाल्यावर, आणि त्याच्यानंतर 15 महिने पूर्ण झाल्यानंतर, आणि त्याच्यानंतर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आणि त्याच्यानंतर 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, अशी ज्या लसी आपण बाळाला देतो त्याच्यामुळे हे कार्ड तुम्हाला सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. आणि जे लसीकरण नसते त्या दिवशी, लसीकरणाच्या दिवशी हे घेऊन यायचे आहे. आणि पुढील लसीकरणाला येताना हे कार्ड तुम्हाला सोबत घेऊन यायचे आहे. तर हे 4 संदेश आपल्याला मातेला द्यायचे आहे आणि हे प्रोसिडिंगमध्ये पण लिहायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही ज्या योजना आहे, तर पहिल्या खेपेची माता असेल तर तिला आपल्याला PMYचा फॉर्म तिचा भरायचा आहे. पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेचा फॉर्म आपल्याला तिचा भरायचा आहे. तिला त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात ते सांगायचे आहे. आणि जर
माता दुसऱ्या खेपेची असेल आणि तिला जर मुलगी दुसरी झाली असेल तर त्या मातेला 6,000 रुपये पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेचा लाभ मिळतो, हे सुद्धा सांगितले. इत्यादी माहिती मी आशा म्हणून लसीकरणाच्या दिवशी दिली आहे आणि तेच सर्व हे प्रोसिडिंगमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आहार प्रात्यक्षिक. तर प्रत्येक लसीकरणाच्या दिवशी VHNDच्या दिवशी आहार प्रात्यक्षिक आणण्यात येतो. म्हणजे आहारापासून हा जो एक आहार आहे, म्हणजे प्रत्येक हिरवी पालेभाजी असेल, फळं असेल किंवा तुमचे गूळ शेंगदाणे असेल, पालक असेल, बीट असेल, काकडी असेल, गाजर असेल, तर हे तुम्ही खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये कोणते प्रोटीन्स, कॅल्शियम मिळतात, विटॅमिन्स मिळतात, हे तुम्हाला खायचे आहे. तर हे सर्व आपल्याला त्या आहार प्रात्यक्षिकमध्ये त्यांना सांगायचं आहे. तर आज मी आहार प्रात्यक्षिकमध्ये गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून आणलेले आहेत. तर गूळ आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, प्रोटीन्स असते. त्यामुळे ज्या गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, किशोरी आहे, तर आणि लहान बालके आहे, त्यांचे HB वाढण्यास मदत होते. आणि कमी HB असणाऱ्या गरोदर, स्तनदा माता, किशोरी व इतर महिलांनी हे गूळ शेंगदाणे लाडू करून खावे आणि हे आपल्या घरीच उपलब्ध असते. अशा प्रकारे माहिती सांगून सत्र समाप्त करण्यात आले. तर जे गूळ शेंगदाणे आहे त्याच्यामुळे लवकर आपलं HB वाढण्यास मदत होते. तर गरोदर मातेला जास्त अतिरिक्त रक्ताची गरज असते, तसेच स्तनदा मातेला पण अतिरिक्त रक्ताची गरज असते. तर तुम्ही जर हे गूळ शेंगदाण्याचे लाडू जर बनवून खाल्ले, समजा रोज जरी एक लाडू तुम्ही खाल्ला, तर तुमचं जे HB आहे ते वाढण्यास मदत होते. आणि जो समोरील धोका आहे, गरोदर मातेला HB कमी असेल तर तिथला जो प्रसूतीच्या वेळी जो त्रास आहे किंवा जे काही धोके आहे ते तिचे कमी होतात. आणि स्तनदा असेल तर तिला बाळाला दूध भरपूर येण्यास मदत होते, तिची पण तब्येत चांगली राहते. ज्या किशोरी मुली आहेत त्यांना पण HBची जास्त गरज असते, पाळी येते त्याच्यामुळे. आणि त्यांना जी अभ्यास आहे, जाणे आहे, येणे आहे, त्याच्यामुळे पण त्यांना त्याची गरज आहे. आणि ज्या महिला आहे, घरी काम करणाऱ्या आहे, शेतात काम करणाऱ्या आहेत, तर त्यांनासुद्धा HBची गरज असते. म्हणजे त्यांचं जर शरीरामध्ये रक्त चांगलं असेल तर त्यांचं जे काम आहे ते चांगलं होईल, त्यांची तब्येत चांगली राहील. तर हे असे जर लाडू तुम्ही घरी बनवून खाल्ले तर हे तुम्हाला, आणि हे आपले गूळ शेंगदाणे आपल्या घरीच असतात, तर हे सर्व आपल्याला हे प्रोसिडिंगमध्ये सांगायचं आहे आणि हे सगळं आपल्याला प्रोसिडिंगमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या सत्राला कोण कोण उपस्थित आहेत तर त्यांचे नावं लिहून त्यांची सही घ्यायची. तर जे आपली लस आणतात सुपरवायझर, त्यांचं नाव, त्यांची सही घेतली आहे. त्याच्यानंतर ज्या आपल्या NM ताई आहे त्यांचं नाव लिहून त्यांची पण सही घेतली आहे. जे आपले MPW आहेत, आपल्या लसीकरणाला हजर असतात, त्यांची सही घेतली आहे. ज्या आपल्या अंगणवाडी ताई आहे त्यांची सही घेतली आहे. आणि नंतर आपण सगळ्या ज्या माता आहे, आपल्या किशोरी मुली आहे, त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे आपलं आजचं प्रोसिडिंग आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण म्हणजे या महिन्यामध्ये जे VHND केली, विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे, ग्राम आरोग्य पोषण दिवस साजरा केला, त्याचं या महिन्यातलं संपूर्ण प्रोसिडिंग जसं मी लिहिते तसं पूर्ण लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचं हे प्रोसिडिंगचा व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर आवडेल हे सुद्धा सांगा. याच्यानंतर मी समोरचा व्हिडिओ टाकणार आहे. कालच माझी मीटिंग झालेली आहे VHNSCची आरोग्य सभा, तो व्हिडिओ टाकणार आहे. तर एका ताईने मला कमेंट केली होती की ताई ग्राम आरोग्य सभेचा व्हिडिओ टाका प्रोसिडिंगचा. तर मी हा आज VHNDचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि याच्यानंतर VHNSCचा व्हिडिओ टाकणार आहे. तर परत भेटू आपण नंतर अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय. तर हे प्रात्यक्षिक ठेवले आहे गूळ शेंगदाणे लाडूचं आणि त्याच्या बाजूला सजावट पण केली आहे पानांनी आणि फुलांनी. जर एखादा खायचा पदार्थ आपण डेकोरेट करून ठेवला तर अधिक अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि आपण खायला पण छान वाटते. आणि एक फळ पण ठेवला, सीताफळ. नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत VHND म्हणजे विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे, ग्राम आरोग्य पोषण दिवस. या दिवशी आपण काय काय प्रोसिडिंग लिहितो ते आपण संपूर्ण बघणार आहोत. तर चला बघूया आपण प्रोसिडिंग.